चॅनलवर स्वागत आहे. आज आपण 15 ऑगस्ट निमित्त 80वा स्वातंत्र्य दिनाच्या सूत्रसंचालन बघणार आहोत. चला तर सुरू करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. कार्यक्रमाची सुरुवात. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी हा भारत देश घडविला. मित्रांनो, पुढील मुद्दा आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. तर यामध्ये माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद, उपस्थित पालकगण आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, भारताच्या 80वा स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र आणि गौरवशाली सोहळ्यात आपले मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे जगत आहोत. चला तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. पुढचा मुद्दा आहे स्थानापन्न करणे किंवा अध्यक्ष निवड. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आपणा सर्वांचे सुपरिचित असलेले व त्यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा ठसा समाजात उमटवलेले श्री सौ प्रणाली वाघ यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, या ठिकाणी प्रणाली वाघच्या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर म्हणजे प्रमुख पाहुणे असतील त्यांचे तुम्ही नाव तिथे लिहू शकतात. यानंतर सहकारी शिक्षक किंवा शिक्षिकेने अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन द्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ध्वजारोहण, दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन. स्वातंत्र्याचा दिन हा आला नव चैतन्य घेऊनी, स्वातंत्र्याचा दिन हा आला नव चैतन्य घेऊनी, उधळूया तिरंगी रंग चौफेरी या मंगलमय स्वातंत्र्य दिनी, या मंगलमय स्वातंत्र्य दिनी. उपस्थित सर्वच मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय टिंबटिंब ध्वजस्तंभाचे पूजन व ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत उभे राहण्याची ऑर्डर देणे ही जबाबदारी एका क्रीडा शिक्षकाने किंवा क्रीडा शिक्षक नसल्यास एका शिक्षकाने घ्यावी. मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांनी ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर देण्यात यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी. राष्ट्रगीत संपल्यानंतर नारे देण्यात यावे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. शक्य असल्यास विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा गीताचे समूह गायन घेण्यात यावे. सर्वच मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. मान्यवर परिचय व स्वागत. व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या कर्तृत्वानुसार परिचय करणे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे. जसे की पहिल्यांदा अध्यक्ष श्री सौ यांचं स्वागत करायचं, त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायचं. यानंतर प्रास्ताविक सादर करायचे आहे. मान्यवरांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. आज आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेतील श्री सौ टिंबटिंब हे करतील. टिंबटिंबच्या ठिकाणी तुम्ही त्या शिक्षकाचे किंवा प्रास्ताविक सादर करणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहू शकता. माननीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर, पालकगण आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या या मंगलमय आणि गौरवशाली सोहळ्यात आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आणि उत्स्फूर्त स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रभक्तीची भावना जागवणारा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य लाखो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या अथक संघर्ष, त्याग आणि बलिदानाचे अमूल्य फळ आहे. त्यांच्या शौर्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जीवन जगत आहोत. स्वातंत्र्य हा केवळ उत्साह नाही. स्वातंत्र्य हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. देशाची एकता, अखंडता आणि प्रगती जपण्याचा संकल्प करण्याची हीच योग्य वेळ आहे. चला तर मग देशभक्तीच्या या पवित्र भावनेने आणि उत्साहाने भरलेल्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात करूया. प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत. त्यानंतर आपल्या नियोजनानुसार सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत गायन घेण्यात यावे.
यानंतर अध्यक्षीय भाषण. तिरंग्याचा मान सदैव उंच राहो, भारत मातेचा गौरव जगभर दळवळो, प्रेरणेचे अमृतवचन ऐकण्याची हीच वेळ, तर बोलवितो मी अध्यक्षांना, करावे त्यांनी मार्गदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ टिंबटिंब यांनी आपले अनमोल विचार मांडावे, अशी मी त्यांना विनंती करतो. आभार प्रदर्शन व समारोप हा सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच सर्वच मान्यवरांनी वेळात वेळ काढून आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढविल्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम येथे संपला असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि